पर्यावरण वाचवा, पर्यावरणाबरोबरच निसर्गातल्या परिसंस्थाही वाचवा असं सांगणारे पर्यावरणाचे पाठीराखे पद्मभूषण माधव गाडगीळ गेले. डॉक्टर माधव गाडगीळ यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य निसर्ग आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी समर्पित केलेलं. गाडगीळ समितीचा अहवाल तर आपल्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेला गाडगीळ समितीचा अहवाल आजही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी दिलेल्या अहवालात सह्याद्रीचा 2/3 भाग म्हणजेच 30% भाग हा अतिसंवेदनशील आहे. या भागात विशेष काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलेलं. या भागात कोणताच मानवी हस्तक्षेप म्हणजेच दगडखाणी, रस्ते, बांधकाम अशी कामं चालणार नाहीत. परंतु या सूचनांकडे सरकारकडून आणि प्रशासनाकडून सोयीस्करपणे कानाडोळा करण्यात आला. याचा परिणाम म्हणजे इर्शाळवाडीची दुर्घटना. गेल्या काही वर्षांमध्ये माळीण, तळीये, इर्शाळवाडी अशा अनेक छोट्या मोठ्या भूस्खलनाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या. प्रत्येक वेळी अशी दुर्दैवी घटना घडली की प्रत्येकाला गाडगीळ अहवालाची आठवण येते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होतच नाही. गेले अनेक वर्ष हा अहवाल शासन दरबारी पडू नये. गाडगीळ यांचा आग्रह असायचा की फक्त कायदे करून पर्यावरण वाचणार नाही, तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग हवा. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. शाश्वत विकासाचे पुरस्कर्ते आणि पर्यावरण चळवळीचे ते आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्यामुळं आपण पर्यावरणासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारा अभ्यासू विचारवंत गमावलाय हे नक्की.